स्वीट गावची खबर न्यूज। नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना खासगी औद्योगिक क्षेत्रात नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं खोपोलीत KTSP मंडळच्या BL पाटील तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये 11 फेब्रुवारी 2026 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेतला जाणार आहे। या मेळाव्यात खालापूर तालुक्यातील नामांकित कंपन्यांनी सहभागी झाल्या होत्या। तरुणांच्या मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची थेट नियुक्ती केली जाणार आहे। रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अमिता पवार यांनी केले आहे। फायनल इंटरव्ह्यूसाठी तुम्ही पुन्हा त्यांना तुमच्या कंपनीमध्ये बोलावू शकता, अशी एक साधारण प्रक्रिया आहे। रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवार येतात आणि त्यांची अशी मेंटॅलिटी नसते की आता सपोज या खोपोलीमध्ये कंपनी आहे आणि उमेदवार कुठून बाहेरच्या ह्याच्यातून आला आहे, बाहेरच्या तालुक्यातून आला आहे। त्यांची एवढी मेंटॅलिटी नसते की बाहेरच्या तालुक्यामध्ये जावं, गाव सोडून जावं। पण ज्यांची काही तयारी आहे त्या मुलांना चांगली संधी मिळते आणि अशा प्रकारे त्यांना एक चांगला रोजगार भेटू शकतो। तर माझी कंपन्यांना ही रिक्वेस्ट आहे, तसेच युवक युवतींना ही माझी एक रिक्वेस्ट आहे की जे आम्ही प्रयत्न केलेले आहेत, ज्या कंपन्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्यांची एक प्रामाणिकपणे तुम्ही मुलाखत द्या। मुलाखतीसाठी कमी पडू नका की या कंपनीकडे कसं जाऊ, कसं बोलू, ही एक प्राथमिक तयारी समजा तुमची। मुलाखत देणं आणि त्याला फेस करणं हे एक कौशल्य आहे। आपण आपली प्रमाणपत्राची फाईल आहे ती आपण कसं प्रेझेंट करतो, कसं बोलतो, हे एक कौशल्य आहे। हे तुम्ही आत्मसात केलं पाहिजे। आता आपण कॉलेजचं शिक्षण पूर्ण करतच आहोत। खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळच्या BL पाटील तंत्रनिकेतन कॉलेजच्या सभागृहात रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या मेळाव्याच्या प्रारंभ सरस्वती पूजन करून उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष अबुबकर जळगावकर, BL पाटील तंत्रनिकेतनचे गव्हर्नर राजू ठक्कर, संचालक भास्कर लांडगे, प्राचार्य प्रशांत माने, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अमिता पवार यांच्यासह सर्व कंपन्यांचे अधिकारी विद्यार्थी उपस्थित होते। पारक फूड्स अँड ऑइल लिमिटेड, अल्टा लुब्रिटीज, सॅनो स्पेशल स्टील, वर्टसिला इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट, L&D कंस्ट्रक्शन स्किल्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, प्रसोल केमिकल्स, पतंजली फूड्स, हुतामाकी JSW लिमिटेड, टाटा स्टील लिमिटेड 19 कंपन्यांसाठी 614 रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या। बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी आमच्या विभागामार्फत खालापूर तालुक्यात रोजगार मेळावा आयोजित केला आहे। खोपोली, रसायनी, MIDC परिस्थितीतील कंपन्यांना भेट देऊन नोकर भरतीची माहिती घेतली। मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी झाल्या। तुम्ही मुलाखतीसाठी कमी पडू नका असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अमिता पवार यांनी केले आहे। ते सिलेक्ट होऊ हे आपल्या हातात आहे। म्हणजेच कसं की आपण चांगल्या पद्धतीनं त्यांना कम्युनिकेट केलं पाहिजे, चांगलं प्रेझेंट केलं पाहिजे, हे आपण करू शकतो। तसंच तुम्हाला एक सांगावं वाटते की आमच्याकडे जे महामंडळ आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ते महामंडळामध्ये मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना 10 ते 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळतं। बिनव्याजी म्हणजे काय की त्याचं व्याज महामंडळ भरतं आणि तुम्हाला फक्त कर्जाचे हप्ते भरायचे आहेत। कर्ज तुम्ही 10 लाख रुपये घेतलं असेल, 4 लाख घेतलं असेल, त्याचे फक्त हप्ते आपण पेड करायचे आहेत। बाकीचं व्याज हे महामंडळ घेते। का तर तुम्हाला स्वयंरोजगार तुम्ही करत आहात, स्वयंप्रेरणेने करत आहात। आपल्या देशाला स्वयंरोजगाराची फार गरज आहे। आपण नोकरी देणारे बनूया, बरोबर? नोकरी घेणारे तर भरपूर आहेत, पण नोकरी देणारे हे बनणं आणि उद्योजक बनणं हे खूप चांगलं काम आहे आणि त्यासाठी शासन प्रयत्नरत आहे। तर तुम्हाला बेरोजगारांना बिनव्याजी कर्ज मिळतं आणि तेही आमच्या कार्यालयामार्फत। आमच्या कार्यालयामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ हे एक महामंडळ आहे, त्यामध्ये बिनव्याजी कर्ज मिळतं।
हे कसं मिळतं, कुठं मिळतं याची माहिती तुम्हाला इथे मिळेल. तरी मी तुम्हाला सांगते, आमचं पोर्टल जे आहे महास्वयं पोर्टल, या पोर्टलवरती कौशल्य विकासचे ट्रेनिंग कुठले दिले जातात, महामंडळ कुठलं आहे, जॉब फेअर कधी कुठे लागतात, पूर्ण महाराष्ट्राचं वेळापत्रक या पोर्टलवर असतं. आत्ता जसं आपण मेळावा भरवला आहे तसं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपले मेळावे भरत असतात आणि त्याची माहिती कुठे मिळेल तर ते महास्वयं पोर्टलवर. आपल्या तुम्ही किती जणांनी एम्प्लॉयमेंट कार्ड काढलं आहे हे मला माहीत नाही, पण एम्प्लॉयमेंट कार्ड ऑनलाईन निघतं, तर तेही तुम्ही एम्प्लॉयमेंट कार्ड काढणं गरजेचं आहे. रजिस्टर केलात, ऑनलाईन अप्लाय करता येतो तुम्हाला. रोजगार मेळाव्यामध्ये ज्या काही कंपन्या आहेत वॅकन्सी टाकले त्यांना तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करता येतं आणि ऑनलाईन नुसतं अप्लाय करून चालणार नाही, तुम्हाला इथं इंटरव्ह्यूला पण यावं लागतं. असंच तुम्ही जसं खोपोलीत आलाय तसं इतर ठिकाणी महाराष्ट्रात कुठंही तुम्ही जॉब फेअरला जाऊ शकता, फक्त तुमचं एम्प्लॉयमेंट कार्ड पाहिजे. आता मला नाही वाटत की जी काही मुलं उपस्थित झालेली आहेत की जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळावा. रोजगार म्हणजे काय की बाबा आपण शिक्षण जे घेतो, शिक्षण कशासाठी घेतो की बाबा आयुष्यात आपल्याला पुढं काहीतरी बनायचं आहे. काहीतरी बनायचं म्हणजे काय की आपल्याला एक चांगली नोकरी हवी आहे. जर ती चांगली नोकरी आपल्याला हवी असेल तर त्यासाठी आपलं एक ध्येय असतं किंवा चांगल्या ज्या कंपन्या आहेत की जसं आपण म्हणतो की बाबा आपल्या जर जिल्ह्यात इथं बघायला गेलं की JSW कंपनी आहे, टाटा कंपनी आहे, वडशिला कंपनी आहे, अल्टा आहे, अशा अनेक कंपन्या आपल्या इथे दिसत आहेत. त्या सर्व कंपन्यांमध्ये जर समजा आपल्याला चांगली नोकरी लागली तर आपलं आयुष्य हे चांगलं घडणार आहे. यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि त्याचाच भाग म्हणून आपल्याला जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योग केंद्राने आज ही संधी दिलेली आहे की एकत्रित सर्व कंपन्यांना इथे बोलवून की त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक कंपनीत वेगळ्या ठिकाणी न जाता एकाच छताखाली येऊन आपण वेगवेगळ्या कंपन्यांसाठी इंटरव्ह्यू देऊ शकतो, जेणेकरून आपल्याला जे चांगलं वाटेल त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तो आपल्याला जॉब मिळू शकेल. आणि हे करण्याकरता आपल्याला ज्या पवार मॅडमनी आपलं जे कॉलेज निवडलं त्यासाठी मी सर्वात पहिला संस्था व पॉलिटेक्निक तर्फे खूप खूप आभार मानतो, कारण त्यामुळे आपल्या इथं हा कार्यक्रम होत आहे. तसेच जे विविध कंपनीचे पदाधिकारी आलेले आहेत त्यांचेही खूप खूप मी आभार मानतो